नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, राज्य उत्पादन शुल्क भरतीसाठी जी नोटिफिकेशन आलेली आहे, सुधारित जाहिरात जी आलेली आहे मित्र हो, एकूण 700+ जागांसाठी त्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांनी जी आधी नोटिफिकेशन आली होती त्यानुसार ऍप्लिकेशन केलं होतं, आधीच ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांना पुन्हा फॉर्म भरावा लागणार आहे की त्यामध्ये त्यांना फक्त दुरुस्त करायचं आहे, त्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला एक नोटिफिकेशन वर्तमानपत्राद्वारे प्राप्त झालेलं आहे. ते नोटिफिकेशन समजून घेऊया, त्या प्रसिद्ध पत्रकामधून माहिती समजून घेऊया आणि त्यानुसार काळजीपूर्वक तुम्ही त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे मित्र. तर बघा, आपल्याला नोटिफिकेशन मध्ये काय दिलेलं आहे की या जाहिरात प्रसिद्ध पत्रकात म्हणजे 17 नोव्हेंबरला म्हणजे कालच्या न्यूजपेपरला ही बातमी आली होती मित्र. त्यांनी स्पष्ट त्यामध्ये म्हटलेलं आहे की विविध कार्यालयातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध कार्यालयातील लघुलेखक, लघु टंकलेखक, जवान तसेच जवान वाहन चालक या ग्रुप सी च्या प्रवर्गातील चपराशी गट संवर्गातील सरळ स्वीची रिक्त पदे नामनिर्देशाद्वारे भरण्याकरता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येत असल्याबाबत 30 मे 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. लक्षात घ्या, 30 मे ला ऑलरेडी या संदर्भात जाहिरात आलेली होती, बरोबर. आणि सदर भरती प्रक्रिया शासन 9 जून 2023 अन्वये स्थगिती देण्यात आली होती. तर त्या 9 जूनच्या आदेशान्वये त्याला स्थगिती देण्यात आली होती मित्र. तर त्यामुळे पुन्हा त्यांनी आता नवीन जाहिरात दिलेली आहे आणि नंतर मग त्यांनी आपल्याला पुढे म्हटलेलं आहे की 30 ऑक्टोबर 2023 विभागातील जवान वाहन चालक पदांचे नियुक्ती प्राधिकारी म्हणून आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांना घोषित करून हा संवर्ग राज्यस्तरीय करण्यात आलेला आहे. हे महत्वाची बाब आहे मित्र. तर याचा जो निकाल असेल, याचा जो कट ऑफ असेल तो आता राज्यस्तरीय लागणार आहे. हे पण महत्वाचं आहे. कोणत्या पदासाठी? जवान आणि जवान वाहन चालक या पदांसाठी जो कट ऑफ असेल तो राज्यस्तरीय लागणार आहे. म्हणजे तुमची निवड कोणत्याही जिल्ह्यात तुम्हाला तुमच्या गुणांनुसार त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं. हे लक्षात घ्या. या ठिकाणी पुढे ते आपल्याला म्हणतात, यापूर्वी पदभरतीवर देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आलेली आहे, त्यामुळे जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांची राज्यस्तरीय बिंदू नियमावली तपासून रिक्त पदे निश्चित करण्यात आहेत. मग आता सुधारित जाहिरात जी आहे ती त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला लघु लेखकची 5 पदे आहेत, लघु टंकलेखकची 18 पदे आहेत, जवानसाठी 568 पदे आहेत, नंतर मित्र हो वाहन चालकसाठी 73 पदे आहेत, चपराशीसाठी 53 पदे आहेत. मग ही ऑलरेडी सविस्तर इन्फॉर्मेशन माधव सरांनी आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी त्या नोटिफिकेशनचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर निश्चित ते देखील व्हिडिओ तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला सविस्तर माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. मग नंतर ऍप्लिकेशनच्या डेट्स त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. परंतु एक महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे आधी फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांनी नक्की हे वाचा आणि हे समजून घ्या. त्यांनी म्हटलेलं आहे, ज्या उमेदवारांना जवान आणि जवान वाहन चालक पदांसाठी या विभागाने 30 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीला अनुसरून परिपूर्ण अर्ज भरून शुल्क भरलेले आहेत त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जातील. ओके, जर तुम्ही परिपूर्ण शुल्कासहित ते ऍप्लिकेशन पूर्ण तेव्हा 30 मे ला जी जाहिरात आलेली होती तेव्हा परिपूर्ण असा अर्ज केला असेल तर तुमचं ग्राह्य त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी धरलं जाणार आहे. ओके, त्यांना समांतर आरक्षणातील प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या प्रवर्गातून जर अर्ज करावायचा असल्यास त्यांना पूर्वीच्याच अर्जात दुरुस्ती एडिट करण्यास त्या ठिकाणी अलो केलेला आहे. आणि ती डेट त्यांनी दिलेली आहे 5 डिसेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023. म्हणजे तुमच्याकडे फक्त 5, 6 आणि 7 3 दिवस तुमच्याकडे असतील. ते तुम्हाला त्यामध्ये जर एडिट करायचं असेल तर तुम्ही ते एडिटही करू शकता. जर तुम्ही ऑलरेडी शुल्कही पेड केलं असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी एडिट करण्याची फॅसिलिटी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही महत्वाची बाब या ठिकाणी आहे. ज्या उमेदवारांनी जवान व जवान वाहन चालक या पदासाठी विभागाने 30 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीला अनुसरून अर्ज भरलेला असेल परंतु शुल्क भरलेले नसेल त्यांनी परीक्षा शुल्क भरावे व त्यांच्या पूर्वीच्याच अर्जात आवश्यकतेनुसार एडिट म्हणजे दुरुस्ती ते करू शकतात. म्हणजे ज्यांनी अजूनही शुल्क भरले नसेल त्यांना दुरुस्ती काही करायचं असेल तर दुरुस्ती करून ते त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं शुल्क पेड करून ते फॉर्मची प्रक्रिया ते नक्कीच पूर्ण करू शकतात. म्हणजे पुन्हा तुम्हाला जे तुम्ही ऑलरेडी वर्क केलेलं आहे ते पुन्हा तुम्हाला करायची गरज नाहीये. ऑलरेडी फीस पेड केली असेल तरी तुम्हाला पुन्हा फीस पेड करायची गरज नाहीये. फक्त काही दुरुस्ती तुम्हाला करायची असेल तर या दिवसांमध्ये, या दिलेल्या तारखांमध्ये तुम्ही निश्चितपणे
त्या ठिकाणी करू शकतात. तर ही महत्वाची अपडेट होती की जी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. अनेक विद्यार्थी मित्रांचे मेसेज येत होते, सर आम्ही फॉर्म भरलेला आहे तर आम्ही काय करायचं. तर हे तुमच्यासाठी महत्वाची बाब आहे. नक्की याला समजून तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्ती करा किंवा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म फिल करू शकतात. तर आय होप तुम्हाला ही नोटिफिकेशन, हे प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही महत्वपूर्ण अपडेट नक्की समजली असेल मित्र. तर लक्षात घ्या, या भरतीसाठी तुम्ही जर तयारी करत असणार, राज्य उत्पादन शुल्क असू द्या, जलसंपदा विभागाची जी ऍड आलेली आहे, यासाठी जर तुम्ही तयारी करत असणार, तुम्हाला टीसीएस बेस्ड जे PYQ चा सोर्स आहे तुम्हाला तो आपल्या ऍप्लिकेशन वरती मिळणार आहे फक्त ₹1 टीसीएस ई बुक आहे मित्र. त्यामध्ये सर्व टीसीएस चे PYQ, इंग्रजी व्याकरण असू द्या, मराठी असू द्या, बुद्धिमत्ता चाचणी असू द्या, सामान्य अध्ययन जीके असू द्या, तुम्हाला सर्व प्रश्नांचं संकलन त्या ठिकाणी फक्त ₹1 मध्ये मिळणार आहे. सो आपलं ऍप्लिकेशन इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून तुम्ही नक्की डाउनलोड करायचं मित्र, आणि ही PDF डाउनलोड करून तुम्ही नक्कीच त्याची रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण की ह्या सर्व परीक्षा TCS कंडक्ट करणार आहे. आणि TCS पॅटर्न नुसार जर तुम्हाला बॅच करायची असेल, ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड, तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल योग्य तज्ञ मार्गदर्शनांद्वारे, तर तुमच्यासाठी मित्र हो आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच TCS पॅटर्न नुसार सुरू केलेली, अतिशय माफक दरामध्ये. तुम्हाला जर ही बॅच जर ऑफलाईन स्वरूपात पण करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी पुणे येथे संपर्क करू शकता ह्या पत्त्यावरती. आणि काही क्युरी असेल तुम्हाला तर तुम्ही निश्चितपणे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्र हो, अशाच पद्धतीच्या विविध महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर मित्र हो, धन्यवाद. थँक्यू सो मच मित्र.